यांना काहीतरी कोणाला माईक दे, तिकडे दे माईक दे. चल सर, सुप्रीम कोर्टाने आम्हाला अतिशय आनंद आहे की सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका घेण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आम्हाला परवानगी दिली, आदेशित केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की निवडणूक आयोगाने तात्काळ या संदर्भात सगळी तयारी करावी. एक अजून महत्वाची गोष्ट आहे की निवडणूक आयोगाने एक अजून आमची मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बाठिया आयोगाच्या पूर्वीची स्थिती असणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसीचं पूर्ण आरक्षण हे देखील लागू असणार आहे. मला असं वाटतं याचं देखील मी आम्ही अतिशय मनापासून स्वागत करतो. सर, देशात मॉक ड्रिल होणार आहे उद्याला, राज्यामध्ये उद्याला मॉक ड्रिल होणार आहे का? कुठे कुठे होणार, कशा प्रकारे होणार आणि काय नेमकी परिस्थिती आहे, काय नेमकं? केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना मॉक ड्रिलच्या सूचना दिलेल्या आहेत. ही मॉक ड्रिल कुठे करायची आणि कशी करायची या संदर्भात आज सकाळी 10:30 वाजता केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्याच्या प्रमुखांशी चर्चा केलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील त्याचा प्लॅन झालेला आहे. तशा प्रकारची मॉक ड्रिल ही करण्यात येणार आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या मॉक ड्रिलचे खूप जास्त डिटेल्स जर आपण सांगितले तर मग ती ड्रिल कशी राहील? सगळ्याच गोष्टी माहिती असल्या तर ती मॉक ड्रिल कशी होईल? आणि म्हणून मला असं वाटतं एवढा पुरे आहे की महाराष्ट्रात ही मॉक ड्रिल होणार आहे. सर, जलजीवन सर पाणी टंचाईबद्दल सर जलजीवन मिशनची जी कामं आहेत काही कंत्राटदारांनी अर्धवट कामं ठेवलेली आहेत. लोकशाहीने या संदर्भात यवतमाळमधील भीषण वास्तव समोर आणलंय. महिलांना पाणी टंचाईसाठी वणवण करावी लागते. अहिल्यानगरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. या कामांच्या बाबतीमध्ये काय आदेश दिलेत येतील? यापूर्वीच या संदर्भात मी सांगितलेलं आहे. मंत्रिमंडळात याची चर्चा झाली. त्यानुसार ज्या योजना अर्ध्या राहिलेल्या आहेत त्याचं नव्याने एस्टिमेट तयार करणे, त्याला फेर प्रशासकीय मान्यता घेणे आणि त्या योजना पूर्ण करणे याला प्राधान्य देण्यात येणार आहे. सर, निवडणुकाच्या बाबतीत तुम्ही सगळं तूच विचारशील तर बाकीच्यांना एक शेवटचं सर 4 महिने पावसाळ्याचे आहेत. तुम्ही ज्या प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सांगत आहात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती एकत्रित असेल. काही एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो, पण ओव्हरऑल पॉलिसी म्हणून महायुती एकत्रित लढेल. दुसरा विषय दुसरा एक विषय असा आहे की तुम्ही आज पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागामध्ये मंत्रिमंडळ मीटिंग होतीये. आज या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यावर विकासाचा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.